तीच असणारी परिस्थिती या ठिकाणी एससी आणि एसटीची आहे. कोर्ट स्वतःच्या जजमेंटमध्ये म्हणतं, कोर्ट स्वतःच्या जजमेंटमध्ये असं म्हणतं की आदिवासींचं ज्युडिशरीमध्ये प्रमाण जे आहे ते 1.7 म्हणजे 1.7% एवढाच आहे. जजमेंटमध्ये नमूद करतं. आणि ते नमूद करूनही, परिस्थिती माहीत असूनही सुप्रीम कोर्ट काय म्हणते की वर्गीकरण आणि क्रीमी लेअर या दोन्ही गोष्टी लागू. मला मान्य आहे त्यासाठी मातंग समाजाची ही मागणी आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की वर्गीकरण झालं तर आरक्षणामध्ये राहतो, भांडणं आतमध्ये राहतं. पण ज्या पद्धतीने क्रीमी लेअर आणण्यात आलेला आहे आणि त्या क्रीमी लेअरची असणारी व्याख्या ज्या जजमेंटमध्ये करण्यात आलेली आहे, आणि ती म्हणजे तुम्ही एकदा का आरक्षण घेतलं की तुम्ही क्रीमी लेअरमध्ये गेलात आणि तुम्ही एकदा क्रीमी लेअरमध्ये गेलात की तुमच्या लाथ आणि रिसच्या बाहेर. आता ही पॉलिसी कोणाला मान्य आहे? भारतीय जनता पक्षाला मान्य, काँग्रेसवाल्याला मान्य आहे, राष्ट्रवादीवाल्याला मान्य आहे आणि दोन्ही सेनेला मान्य आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य करू. तेव्हा ज्यांच्या एससी आणि एसटी मधले ज्यांच्या गांडीवरती लाथ बसणार आहे त्यांनी खुशाल यांना मतदान करावं. आणि ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे घेतो, मग ती फ्रीशिप असेल, स्कॉलरशिप असेल, सर्व्हिस मधली नोकरी असेल, डॉक्टरेटला असेल, इंजिनिअरिंग मधला असेल, हा सगळा वर्ग उद्याची असणारी ही शिडी ही आपली कायम राहिली पाहिजे. उद्याची असणारी ही शिडी कायम राहिली पाहिजे. या व्यवस्थेचा असणारा हिस्सा होण्याचा असणारा आपण एक भाग. आरक्षण आपल्याला या व्यवस्थेचा एक हिस्सा करतो. उद्या हे आरक्षण संपलं तर हिस्सा होण्याचा मार्गच त्या ठिकाणी संपला. पुन्हा की खाऊ